तर नमस्कार भावान आणि भावांच्या बहिणींना. आताच आपला कॉलेज सुटलेला आहे. आता जस्ट कॉलेज सुटलेलं आहे. पुढे चाललेलेच घरी आता. तर इथं आता माणसे थांबलेली आहे बघा. माणसे थांबलेली आहे इथं. कधी माणसे आता रोहिताचा फोन आता कॅशोला काहीतरी झालंय. आता ठाण्याला चालले रिसिंग करायला. तर तो आता घरी जातो, फिनिश होता आणि जातो आता रोहिताच्याकडे. कॅशे घेतो आणि जातो आता ठाण्याला. तर आताच आलेलो गाईज, घरी आलेलो आहे आता. तरी बघा भाऊ इथं बसलेला आहे मोबाईल वापरत. बहीण आता इडली घेते बाहेर. ही येते बघा, इडली घेते. नाश्ता घेतला आहे बघा. गाईज बघा घरी आले मम्मीने काम लावले. आता दूध आणायला चालले गाईज. दूध आणायला पाठवले आता डेअरीमधून दूध काही आता चाललोय बंटी दादाकडे. आता कॅशो रोहित बोला आता घरी जाऊन घे. आता बंटी दादा देईल आता कॅशो. चावी घ्यायचं तर रूममधून घ्यायची आता कॅशो आपल्याला. आता कॉलेजच्या इथे जायचं आहे, जी कॉलेजच्या इथं, आणि दादूला घ्यायचंय आणि मग ठाण्याला जायचंय. मग आता रूम बघा अशी आहे बघा. इथं लोगो, तिथं ड्रमचे ठेवले खालती. आणि एक बोलतो तिथे कॅशो पडले. ते नंबरचं आहे बघा. यू घेऊन जायचं आपल्याला कॅशो. इथं मशनी टाशा विकलचं आहे बघा. इथे स्नेल ठेवलेत वरती. तर आता जाऊया, दादूला पिक करूया. आणि चालले आता गाईस कॉलेजला. दादूला पिक करायचंय. दादूला पिक करून लगेच स्टेशनला जायचं आपल्याला. फटाफट काम करायचं आपल्याला. घ्यायला आलेला. आता आम्ही जाणार आहे ठाण्याला, कारण की आयुषचं काम आहे. तर आता आम्ही जाऊ थोड्या वेळानंतर. आता लगेच जाणार आहोत. आता वेद बघत आमच्या सोबत आहे. वेद अरे बघ तोंड नाही आपण ते घाबरतो. आता आम्ही जाऊ. तर नंतरला निघालेलो आहोत ठाण्याला. आयुषचं काम आहे म्हणून. तर आता मी आता जस्ट कॉलेजमधूनच घेऊन आला मुलगा. याचं काहीतरी पॅनचं काम आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर आता तिकीट काढायला चाललो आहे. मग आम्ही तिकीट नंतर आता जाऊ ट्रेन ठाण्याची पकडायला. आता जस्ट तिकीट काढलंय. ह्याला बोलो तिकीट नको काढा, हाच बोला तिकीट काढा. एकदा पकडता वाचलं. ह्याला सांगितलं गाईस तिकीट नाही काढायचं, तरी ह्याने बोला तिकीट काढूनच जावा. विनाकारण पकडलं तर 500 तुला पैसा लागेल. चला गाईज आता ठाण्यात ट्रेन पकडूया. आलेली आहे, ट्रेन आलेली आहे. आता आम्ही निघू. तर गाईज आता आम्ही दोघं जाऊ. लगेच आली. आम्ही तिकीट काढल्या आलो वरती आणि लगेच ट्रेन खाशी. आता पुढे जाऊ. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत ठाण्याला. तर ठाण्यावर आम्ही कॅशूच्या शॉपमध्ये जाणार आहोत, कारण की काहीतरी काम आहे. मला
पण इथे माहिती नाही काय गाणं आहे, आयुषला माहिती आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर बघू पुढे गेल्यावर दुकानातला शूटिंग तुम्हाला दाखवेल. आलेलो आहे आम्ही इथं जायचं आहे आपल्याला. हे बघा इथे आतमध्ये आता कॅशोची ड्रिंकला द्यायचं आहे आपल्याला. काकांना की कॅशोचं काय प्रॉब्लेम आहे. आता काका येणार संध्याकाळी पर्यंत. तर संध्याकाळी आपण येणार जे आता इथं पाया पडायला. तर तेव्हाच आम्ही काम झालेलं आहे. आम्ही ज्या कामासाठी आलेलो आता आम्हाला रिपेरिंगसाठी म्हणजे काहीतरी स्टील लावायची होती म्हणून आता आम्ही इथं दिलं आहे. आता आम्ही निघालो आहोत, घरी निघालो. आता बघू आता आमचा ठाण्याला रिटर्न यायचं प्लॅनिंग आहे देवीचं दर्शन घ्यायला दुर्गेश्वरी. तर आता आम्ही बघू यायचं की नाही, आता फिक्स नाही एवढा, पण यायचं आहे असं चाललं आहे. कारण की आम्ही प्लॅनिंग केलेला की उद्या किंवा परवा, पर आता सुट्टी नाही आणि गर्दी पण असेल तर आज जायचा प्लॅनिंग ठरवतो आहे. तर बघू आता जायचं की नाही. आयुष पण बोलते जाऊया आजच. तर बघूया आता जायचं की नाही. जायचं आता चाललो आम्ही कुंजवेळमध्ये खायला. काहीतरी खातो आणि मग आता घरी जाऊ. तसंच वापस यायचं पाया पडायला तेव्हा कॅशे घेऊन जाणं घरी. आता आईस्क्रीमचं पाच मिनिट आता इथं द्यायचं आईस्क्रीम घेतलेली आहे आता दोनांना. सॉफ्टी आता कॅशसाठी त्याचा माहिती बनवतात. सॉफ्टी खाऊन घरी नंतरला मग बघू आमचा नेक्स्ट ब्लॉग फिरायला जायची तयारी होणार आहे. पकडली आहे आता पनवेलची ट्रेन पकडली आहे. तर संध्याकाळी गरबा पण खेळला जायचं आहे आपल्याला. झोपणार भेटणार संध्याकाळी देशोन गरबा 19मध्ये जाणार गरबा खेळायला. आता आम्ही आलेलो आहे आता रेल्वे स्टेशनला. आता घरी जाऊ, फ्रेश फ्रेश होऊ, झोपू विपू आणि संध्याकाळी गरबा खेळायला जायचं 19मध्ये. यो तर क्लासला जाणार बाई. आता घरी जाऊन झोपायचं आणि संध्याकाळी गरबा खेळायला जायचं. आता आम्ही निघालेलो आहोत घरी. जातो आता. दादू पण घरी जाईल त्याच्या, मी पण माझ्या घरी जातो आता आणि झोपतो विकतो आणि संध्याकाळी जायचं आता फिरायला. तर गाईला आता सुटलेलो आहे. आता जसं बाहेर निघतो तर हे बघा पूर्ण वल्ल वल्ल. जेव्हा झोपलेलं तेव्हा तर नुसता ऊन पडलेला, आता बघा नुसता पाऊस पडला. जेव्हा गरबा खेळला आला ना पाहिजे. आता आम्हाला इथं पण जायचं कॅन्सल झालं गाईज ठाण्याला. आता आम्ही ठाण्याला उद्या जाऊ. उद्या जाणार आहे ठाण्याला. आम्ही ठाण्याच्या दुर्गेश्वरचं दर्शन घ्यायला जाणारच आहोत मित्रांसोबत आमच्या ग्रुपसोबत. तर म्हणून आजचा आम्ही प्लॅनच कॅन्सल केला. आता उद्याचा प्लॅन करू. तर त्यावेळेस मी प्लॅन घ्यायला जाऊ म्हणजे कॅश. तर आज तो काकांचा त्या फोन आलता तर की आज नाही होणार पॅनो, की उद्या होणार. म्हणून आम्ही उद्या तसं पण जाणारच आहे दर्शनाला. तर उद्याच घेऊन येणार पॅनो पण. तर आता जाऊ. आता 8 वाजेपर्यंत गरबा खेळायला जाऊ. पण पाऊस नाही पडला पाहिजे बाकी बस. पाऊस तर भरलेला वाटतं ते पण नाही पडला तर. पाऊस ना किती ढग भरलेले. पाऊस नाही पडला पाहिजे. आता उद्या पण आपला नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. तर उद्या आम्ही जाणार ठाण्याला. तर तेव्हा दुर्गेश्वरीचं दर्शन घ्यायला. ते पण आमच्या म्हणजे आमची टीम आहे, म्हणजे माझे जे मित्र आहेत आम्ही मिळून आमचा सर्वांचा ग्रुप आहे आणि तुमचा सुद्धा आपल्या सर्वांचा ग्रुप आहे. तर सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ऑलवरती क्लिक करा. कारण की जेव्हा आम्ही आमचे व्लॉग टाकू तेव्हा तुम्ही ते पहा, त्याचा आनंद घ्या बस. आणि तुम्हाला पहिला ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करा. आता दुसरा ब्लॉग पण आपल्या लवकरात लवकर येणार आहे.
आणि माझी स्टार्टिंगला चुकी झालेली की मी खालून स्टार्ट केलं, तर त्याच्यासाठी काहीतरी रिझन होतं म्हणून ते स्टार्टिंग झाली तशी. तर लय जण मला बोलत होते की अशी स्टार्टिंग करतात का वगैरे वगैरे, पर झालं चुकून. आता नेक्स्ट टाइम नाही होणार का. आताशी आमची स्टार्टिंग आहे तर तुम्ही समजून घ्या. आता नवीन आहोत त्याच्यामध्ये, तर मग आता आम्ही करणार तर खूप काय विचार आहे, बट तसं व्हायलाही हवं. आमचे जास्त करून तर फिरायचे व्हिडिओज जास्त असणार आहेत, पर ते आता जरा होत नाहीये फिरायचे प्लॅन. तर आम्ही ट्राय करू जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही फिरायला जाण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्ही फिरायला जाऊन जी एन्जॉयमेंट करतो ना ती खूप भारी असते. आता माझ्या ग्रुपमध्ये फक्त आम्ही सर्व होतो ना, आयुष नव्हता त्यावेळेस. तेव्हा आयुष एक वेळेस आला, मी त्याला बोललो चल आमच्यासोबत, तो कंटाळलेला. तर काय आता चालले मामाला घ्यायला, तर माझी बहीण पण आले बघा मागे. तर आता मामाला घ्यायला चालले. मामा काल पण आलेला, तर आज पण आलाय मामा. स्टेशनला घ्यायला चालले आणि माझ्या काकाचा म्हणजे वाढदिवस आहे तर ते घ्यायला चाललो आता. तर तिच्या पप्पाचा बर्थडे आज, तर केक पण घ्यायला चालू आणि मामाला पण आणायला चाललो आता स्टेशनला. तर बघू आता तिथंच भेटूया, मामाला भेटूया. आपल्याला आधी घ्यायचे, तर आता आपल्याला आधी घ्यायचे. तर आता भाव घेतो बघा माझं बघा कसं आता आधी बघा इथं वाजून झालेलं आहे मामा. A few moments later. काय आता आलेलं आहे गरबा करायला. तर आता तुम्हाला नंतरला मी दाखवतो कसं ते. तर आता जाम आवाज गोंगाट होईल नंतर तिथं गेल्यावरती. मला कसं आहे ते आतमध्ये गेल्यावरती. तर केक कापलेला आहे, तर कापायचा आहे. आता केक कापायचा आहे, आता आपण केक कापणार आहे. तर हे बघा इथे सगळे एक्सायटेड आहेत इथे. हे बघा माझा भाऊ पण आलेला आहे. केक कापायचा आहे, आता केक कापायचा आहे. गाईज आता हे ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करा.